जितकं प्रेम मुश्रीफ साहेब आदरणीय मुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीव श्रीकांत शिंदेवर करतात तेवढंच प्रेम ते खासदार धैर्यशील मानेवर करतात याची प्रचिती मला त्या ठिकाणी खासदार म्हणून आली। एक नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, ते देशामध्ये घोषणा देत आहेत ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि आमच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत मैं ना सोऊंगा ना सोने दूंगा। धैर्यशील मानेचं तिकीट यावेळी कुणामुळे मिळालं असेल तर ते राजेंद्र पाटील यड्रावकरांच्यामुळे मिळालं, हे मला आपल्याला प्रांजळपणे या ठिकाणी। धैर्यशील माने सुद्धा अंतराळी विमानात आलेला खासदार नाही, एक ग्रामपंचायत सदस्याचा लोकसभेचा खासदार ह्या आम जनतेनं मला या ठिकाणी केला। अशी आवडे साहेब बोलता बोलता म्हणाले की मागच्या वेळेचं चिन्ह वेगळं या वेळेचं चिन्ह वेगळं, अजिबात नाही। मागच्या वेळेचा विचार तोच, चिन्ह तोच, पक्ष तोच, नाव तेच, शिवसेना शिवसेना आणि शिवसेना। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। धैर्यशील मानेला उमेदवारी मिळते की नाही मिळत, तिकीट कुठं जातंय याची चर्चा अनेक दिवस त्या ठिकाणी भैया रंगत होती, पण मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन धैर्यशील माने मागच्या वेळी खासदार झाला ते आपण सर्वांनी कमी वेळेमध्ये आशीर्वाद दिले आणि संधी काम करण्याची दिली म्हणून त्या ठिकाणी झाला। धैर्यशील मानेचं तिकीट यावेळी कुणामुळे मिळालं असेल तर ते राजेंद्र पाटील यड्रावकरांच्यामुळे मिळालं, हे मला आपल्याला प्रांजळपणे या ठिकाणी। आणि तुम्हाला कापण्यासाठी नव्हे, आमच्या पक्षासाठी। आमच्या पक्षामध्ये एकच आमदार ज्यानं एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिला, यांनी माझी शिफारस व्यवस्थितपणे केली आणि कामाची माहिती या ठिकाणी शिंदे साहेबांना दिली। आणि मग शिंदे साहेबांचं जे 4 वाजेपर्यंत साहेब कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले, आपली भेट झाली, त्याच्यानंतर विनय कोरे सावकारांच्याकडे गेले, त्यानंतर पहाटे 4 वाजता राजेंद्र पाटील साहेबांच्याकडे आले। पहाटे 4 वाजता मी पण त्यांच्या बरोबर होतो। एक नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, ते देशामध्ये घोषणा देत आहेत ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि आमच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत मैं ना सोऊंगा ना सोने दूंगा। बिचारा रात्रभर झोपतच नाहीत आणि सकाळी 4 वाजता मी फोन करायचा प्रयत्न करतो, ह्यांचा फोन लागेना लवकर। हे 5 वाजता मॉर्निंग वॉकला जातात, त्यांच्या पीएला फोन केला, त्यांच्या भाच्याला फोन केला, आणि मग सकाळी पहाटे आम्ही त्या ठिकाणी यड्रावकर साहेबांच्या घरी या ठिकाणी आलो। धैर्यशील माने लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लढत असताना मगाशी मुश्रीफ साहेबांनी आवाडे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, जितकं प्रेम मुश्रीफ साहेब आदरणीय मुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीव श्रीकांत शिंदेवर करतात तेवढंच प्रेम ते खासदार धैर्यशील मानेवर करतात याची प्रचिती मला त्या ठिकाणी खासदार म्हणून आली। ज्यानं प्रयत्न केले त्याला पाठबळ देण्याचा, त्याला न्याय देण्यासाठी ते स्वतः झटत होते आणि ते मी डोळ्यानं या ठिकाणी पाहत होतो। आणि मी निश्चितच या ठिकाणी सांगेन त्यांच्या ऋणामध्ये राहून या पक्षाला वाढवण्याचं काम मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून करतोय। देशाला पुढे नेत असताना सगळ्या प्रांतांना एकत्रपणे पुढे नेण्याचं काम कोण नेतृत्व करू शकतं, या देशाच्या असणाऱ्या सर्वांगीण विकासाचा संकल्प कोण असू शकतं, हा विचार डोळ्यासमोर ठेवून हे मतदान करायचं असतं। लोकनेते खासदार माने साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, सामान्यांच्यातनं असामान्य नेतृत्व या बहुजन समाजातल्या तळागाळातल्या माणसांनी ते तयार केलं। गोरगरिबांनी आशीर्वाद दिले म्हणून माने साहेब त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्याचे लोकसभेचे सदस्य होऊन काम करू लागले। धैर्यशील माने सुद्धा अंतराळी विमानात आलेला खासदार नाही, एक ग्रामपंचायत सदस्याचा लोकसभेचा खासदार ह्या आम जनतेनं मला या ठिकाणी केला। जिल्हा परिषद लढली, ग्रामपंचायत लढली आणि आज लोकसभेचं 5 वर्ष काम करत असताना मी ज्या युतीतनं निवडून आलो होतो, मगाशी आवाडे साहेब बोलता बोलता म्हणाले की मागच्या वेळेचं चिन्ह वेगळं या वेळेचं चिन्ह वेगळं, अजिबात नाही। मागच्या वेळेचा विचार तोच, चिन्ह तोच, पक्ष तोच, नाव तेच, शिवसेना शिवसेना आणि शिवसेना या नावाखाली 3 अक्षरी नावाखाली ज्याच्यामध्ये मी या ठिकाणी उभा आहे तो खऱ्या अर्थानं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी शिवरायांनी जे स्वराज्य तयार केलं, बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा जात पात पंथ याच्यापेक्षा शिवसेना हा पक्ष निर्माण करत असताना त्यात जातीभेद या ठिकाणी ठेवला नाही। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।